हे बघा, हा मी आता तुम्हाला ड्रेस लावून दाखवते आणि फुल स्लीव्हचा आहे आणि स्मॉल साईजचा मी घेतलेला आहे. म्हणजे हे जेवढे पण ड्रेसेस आहे स्मॉल साईज. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे आणि मला माहिती आहे सध्या मी खूप गॅप घेत आहे, व्हिडिओ येत नाहीये. तर त्याचं कारण हे का तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं, मम्मी आल्यामुळे काय होतंय आम्ही चांगला टाइम स्पेंड करतोय आणि मग व्हिडिओ शूट करायला पण इच्छा होत नाही. पण याच्या पुढे मी काळजी घेणार, जास्त गॅप घेणार नाही आणि छान छान टॉपिकवर मी नक्की व्हिडिओ बनवणार. पण मग कसं होतं, असं आई आली तर कसं त्याच्यात तिच्यासोबत मस्त टाइम स्पेंड करणं, मग गप्पा मारणं आणि मग जेवणाच्या त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये टाइम निघून जातोय. आणि महत्वाचं म्हणजे आता बेलाला पण सुट्ट्या लागलेल्या आहे आजपासून. म्हणजे काल शेवटचा दिवस होता बेलाच्या स्कूलचा आणि आजपासून मग ती निवांत आहे, एकदम एन्जॉय करते. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर म्हटलं चला, आणि भारतातनं मी काही ड्रेसेस ऑर्डर केले होते तर मग ते घेऊन मम्मी सोबतच घेऊन आली होती. तर म्हटलं तुम्हाला मी आता दाखवते. आणि हे मी एका इन्स्टा पेजवरनं ऑर्डर केलेले आहे, कोणते मिंत्रा वगैरे याच्यावरनं मी ऑर्डर केलेले नाहीये. आणि हे जे ड्रेसेस आहे याची जी प्राइस आहे असे 2100, 2200, 2500 असे आहे. आणि मी 5 ड्रेसेस हे ऑर्डर केले होते आणि मग मम्मीला सांगितलं तिथून येताना घेऊन ये. मी ऑनलाईनच ऑर्डर केले होते इन्स्टा पेजवरनं. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे ड्रेसेस आहे हे प्युअर कॉटनचे आहे आणि डिझाईन एकदम वेगवेगळे आहेत आणि मला खरंच खूप आवडले होते. आणि इथे तुम्हाला माहिती आहे असे खूप शॉप वगैरे नाही राहत किंवा आपल्यासारखं नाही राहत. इथे कसं सण वगैरे आता स्टार्ट होणार आहे तर ड्रेसेस पाहिजे. आता ड्रेसेस आणले होते, आता ते वापरून झालेले आहेत, तर नवीन ड्रेसेस पाहिजे आहे मला. तर मग मी विचार केला चला नवीन ड्रेसेस घेऊया. सण वगैरे चालू झाले, आता दिवाळी पण आहे, मग गणपती, सगळ्याच गोष्टी. तर तेव्हा ड्रेसेस लागतात. आपल्या इथे कसं आपण खूप जास्त नाही घेऊन ठेवत, असं 1 वर्षाचा स्टॉक, 2 वर्षाचा स्टॉक. आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण जातो दुकानात, घेतो. इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पण इथे तसं नसतं. साड्यांचं पण तसंच आहे, 1 वर्षाचा 2 वर्षाचा स्टॉक घेऊन येते. ड्रेसेसचं पण तसंच आहे. इव्हन ज्या ज्वेलरी वगैरे ते आता खूप झालेले आहे, इव्हन गोल्डची पण बाकीच्या आर्टिफिशियल सगळ्या ज्वेलरी एवढ्या झालेल्या आहेत ना, आता मी ते काही जास्त घेत नाही, इव्हन इयरिंग सुद्धा. तर चला आता मी ड्रेसेस दाखवायला तुम्हाला सुरुवात करते. सर्वात अगोदर मी हा पिंक कलरचा ड्रेस दाखवते. 3 पीसेस आहे हा ड्रेस, कुर्ता, पॅन्ट आणि ओढणी आणि प्युअर कॉटनचे आहे. आणि पिंक कलर मला आवडतो आणि मी वेगवेगळे यावेळेस कलर घेतलेले आहे आणि खूप सुंदर आहे. जेव्हा मी ते इन्स्टा पेजवर बघितलं होतं ना तर मला खूप छान वाटत होते, कारण की जेव्हा ते असे ड्रेसेस वगैरे दाखवतात ना तर तो प्रत्येक ड्रेस त्यांनी स्वतः वेअर केलेला असतो. त्यामुळे तो ड्रेस कसा दिसणार, त्याची डिझाईन कशी आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसतं. आणि म्हणून मग मी काय केलं, त्याचं नेहमीसारखं स्क्रीनशॉट काढते आणि मग मी ऑर्डर केले. तर बघा हा असा ड्रेस आहे पिंक कलरचा आणि अशी डिझाईन आहे व्हाईट फ्लावर्सची, तुम्ही बघू शकता. आणि याची जी डिझाईन नेक आहे ना हा पण एकदम वेगळा आहे, अशी डिझाईन केलेली आहे आणि मिररची डिझाईन आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा, ही मिररची डिझाईन आहे. हे बघा अशी मिररची डिझाईन आहे आणि नेक असा आहे आणि अशी डिझाईन आहे. तुम्हाला जवळून दाखवते. नाही तर मला कधी कधी असे कमेंट्स येतात का कोमल तू जवळून दाखव, आम्हाला लांबून दिसत नाहीये. तर हे बघा हा असा ड्रेस दिसतो. हे बघा हा मी आता तुम्हाला ड्रेस लावून दाखवते आणि फुल स्लीव्हचा आहे आणि स्मॉल साईजचा मी घेतलेला आहे. म्हणजे हे जेवढे पण ड्रेसेस आहे स्मॉल साईजचे आहे. हे बघा थोडासा वेगळा एकदम मस्त. आणि अजून मी हे वेअर केलेले नाहीये. खरी गोष्ट आहे, मी आणले हे ड्रेसेस आणि तसंच वॉर्डरोब मध्ये ठेवून दिलं, कारण की मम्मी असल्यामुळे मी खूप बिझी होते. मला ड्रेसेस वगैरे ट्राय करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि याच्यावरची तुम्हाला मी पॅन्ट दाखवते. ही आहे पॅन्ट, सिंपल पॅन्ट. आणि ही आहे ओढणी. ओढणी इतकी सुंदर आहे ना, पूर्ण ओढणीवर प्रिंट आहे. कॉटनचे जे ड्रेसेस असतात ना त्याचा लुक एकदम वेगळाच असतो, दिसायला पण सुंदर दिसतात आणि मला कॉटन आवडतं खूप. आणि त्यानंतर दुसरा ड्रेस आहे हा ऑरेंज कलर. याची डिझाईन मला खूप जास्त आवडली होती. याची किंमत 2200 का काहीतरी होती.
खूप खूप सुंदर आहे हा. आणि हा जो कपडा आहे ना, हा थोडासा सिल्कचा आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा, अशी नेकची डिझाईन आहे आणि स्लीव्सवर अशी डिझाईन आहे बघा इथे. आणि इथे तर पूर्ण भरलेला आहे बघा. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता. आणि असे जे कलर असतात ना, डार्क कलर, ते असे उठून दिसतात. हे बघा, लॉंग आहे, थोडासा अनारकली टाईप. पूर्ण अशी डिझाईन आहे. मागून पूर्ण प्लेन आहे, पण बघितलंच मला खूप आवडलं. हा ऑरेंज. आणि त्यानंतर मग पॅन्ट आहे, नॉर्मल सिम्पल अशी पॅन्ट आहे. पण आणि याच्यामध्ये एक गोष्ट मला खूप आवडली या ड्रेसवरची. याची जी ओढणी आहे ना, ती व्हाईट आहे, म्हणजे ऑफ व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावर ऑरेंज कलरची डिझाईन आहे. तुम्हाला दाखवते बघा, ओढणी आहे ही. मस्त आहे डिझाईन, खूप खूप छान आहे ड्रेस. जेव्हा मी वेअर करणार, मेकअप करणार, ज्वेलरी घालणार, तेव्हा तर खूप खूप छान दिसणार हे ड्रेसेस. तर म्हटलं चला, आणि आपल्याला असं वाटतं आपल्याकडे वेगवेगळे ना डिझाईन असायला पाहिजे. आणि आत्ता मी तुम्हाला जो ड्रेस दाखवणार आहे ना, त्याचा कलर इतका सुंदर आहे, लिंबू कलर आहे. आणि असा कलरचा माझ्याकडे अजून एक पण ड्रेस नव्हता असा लिंबू कलरचा. आणि प्युअर कॉटनचा आहे हा सुद्धा. याचा पॅटर्न वेगळा आहे आणि एकदम लाईट वेट आहे, एकदम लाईट वेट. म्हणजे आपण हा ड्रेस घातलेला आहे असं वाटत सुद्धा नाही. हे बघा, याची डिझाईन तुम्हाला जवळून दाखवते बघा. आणि स्लीव्ज असे आहे आणि इथे डिझाईन आहे. आणि इतका सॉफ्ट आहे हा, एकदम लाईट वेट. आणि असंच पाहिजे ना, आपण ड्रेसेस घालतो तर जास्त हेवी वाटायला नको, लाईट वेट पाहिजे बघा. हा ड्रेस, मला ही डिझाईन आणि हा कलरच इतका आवडला. कारण म्हटलं आपण जे कलर जास्त ट्राय केलेले नाही, यावेळेस ड्रेस घेऊ आणि थोडी ड्रेसची जी व्हरायटी आहे ती वेगळी घेऊ, पॅटर्न वेगळे घेऊ, कलर्स वेगळे घेऊ. आणि महत्त्वाचे म्हणजे कॉटनचे असले तर चांगलीच गोष्ट आहे. हे बघा, हा आहे एक लॉंग कुर्ती आहे. आणि त्यानंतर मग पॅन्ट याची सिम्पलच आहे, हाफ आहे, हा फुल आहे, सिम्पलच आहे. आणि याची ओढणी आहे ती प्लेन आहे, म्हणजे याच्यावर काही एवढं काम केलेलं नाहीये, फक्त पिंक कलरचे ना असे फ्लावर आहे. मलाच इतकं छान वाटते, फक्त मी असे दाखवते, असं वाटतं कधी घालते आणि कधी छान तयार होते. आणि त्यानंतर सगळ्यात आवडतीचा हा माझा ड्रेस आहे, व्हाईट कलर. इतका सुंदर आहे, खूप सुंदर आहे. याची प्राइस काहीतरी 2500 काहीतरी आहे. इतका सुंदर आहे हा ड्रेस, खूप सुंदर आहे. हे बघा, म्हणजे असा पूर्ण आहे. हे बघा, आणि याची डिझाईन तुम्हाला जवळून दाखवते. मी तुम्हाला यावेळेस ना एकदम जवळून दाखवते. नॉर्मली कसं दिसत नाही. डिझाईन इतकी छान आहे, पॅटर्न इतकं सुंदर आहे, आणि जेव्हा घातलं ना तर खूप छान दिसणार. आणि याचे स्लीव्स प्लेन आहे आणि हा पण कॉटन आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, एकदम लाईट वेट आहे. याचा पॅटर्न पण वेगळा आहे बघा, छान असा आहे हा ड्रेस. आणि सगळ्यात फेवरेट आहे हा माझा, खूप खूप सुंदर आहे हा ड्रेस. आणि त्यानंतर ही बॉटम आहे, तर ही प्लेन आहे, पण या बॉटमला एक आहे का याच्यावर डिझाईन केलेली आहे. सिंपल आहे. आणि त्यानंतर इथे आहे ओढणी, आणि ओढणी खूप मोठी आहे ॲक्च्युली बघा, खूप मोठी आहे. याच्यावर ना हलके हलकेने डिझाईन केलेली आहे फ्लावरची, आणि प्लेन आहे आणि एकदम मोठी आहे ओढणी. आणि ओढणी ना थोडी ना मोठीच चांगली वाटते. आपण मग सरळ पण घेऊ शकतो अशी नॉर्मल स्टाईलमध्ये, किंवा आपण अशा टाईपमध्ये पण घेऊ शकतो. आणि मला असं वाटत होतं मी कधी दाखवते तुम्हाला, कधी दाखवते असं वाटत होतं मला. आणि हे जेव्हा ड्रेस मी वेअर करणार, कारण की तुम्हाला सांगितलं मी स्मॉल साईजचे जरी मागवले तरी पण कधी कधी मला एक्सेस पण लागतं, पण मोस्टली एक्सेस साईजचे ना अवेलेबल नाही राहत, मोस्टली स्मॉल मीडियम असे अवेलेबल असतात. आणि आता मी तुम्हाला ब्लॅक कलरचा ड्रेस दाखवणार आहे, आणि हा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आणि ब्लॅक कलरचा एक ड्रेस तर प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे,
कारण की ब्लॅक कलर असा आहे का सर्वांवर उठून दिसतो आणि महत्वाचं म्हणजे खूप छान आणि खुलून दिसतो. तर हा व्हाईट कलरचा याचा जो पॅटर्न आहे खूप सुंदर आहे आणि ह्याचा कपडा ऍक्च्युली खूप खूप सुंदर आहे बघा. हे बघा असा आहे आणि याची जी डिझाईन आहे खाली बॉटमला म्हणजे खाली हे बघा ही अशी पूर्ण डिझाईन असं घातल्यावर असं दिसणार आणि याचा पॅटर्न पण वेगळा आहे. नॉट आहे इथे आणि या साईडला सुद्धा नॉट आहे. हे बघा दोन्ही साईडला नॉट आहे आणि एकदम मोठा घेर आहे त्याला. दोन्ही साईड एकदम मोठा घेर आणि त्यानंतर इथे आहे ओढणी. ही पण प्लेन ओढणी आहे. त्याच्यावर ना हलकीशी अशी डिझाईन आहे म्हणजे असे फ्लावर्स आहे पिंक कलरचे आणि याची ओढणी पण खूप मोठी आहे. आणि त्यानंतर ही बॉटम आहे. ते एवढे ड्रेसेस आहे आणि एवढे ड्रेसेस आता मी व्यवस्थित ना आता घडी करून ठेवते कारण की जसे मी आणले होते ना हे ड्रेसेस तसे ना मी फोल्ड करून ठेवले होते आणि मग मी विचार केला चला तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे कसं मला व्यवस्थित ठेवता येईल. आणि मला पण आता मी तुम्हाला सांगितलं मी वेअर करून बघितलेलेच नाही अजून तर मला ते घालून बघायचे आहे आणि मग जसे जसे सण येतील तसे तसे त्यानुसार मी हे ड्रेसेस सिलेक्ट करणार आणि जेव्हा मी घालणार तेव्हा तुम्हाला ते दिसणारच. पण यावेळेसचं मला थोडंसं आहे ना ड्रेसेसचं जे कलेक्शन आहे थोडंसं वेगळं करायचं होतं आणि दरवेळेस असं वाटायचं नाही बाबा नवीन ड्रेसेस पाहिजे आपल्याकडे कारण की बाकीचे कसे साड्या वगैरे आहे भरपूर पण ड्रेसेसची गरज होती मला आणि मला ज्या गोष्टींची जेव्हा गरज लागते मी तेव्हाच घेते. अननेसेसरी खूप अति म्हणजे कमी वेळेस असं होतं का मी घेऊन ठेवते पण नॉर्मली जेव्हा मला लागतं तेव्हाच मी घेऊन ठेवते. आणि यावेळेस ना मला खूप असं वाटत होतं का तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करू ड्रेसेस शेअर करू कारण की कसं असं मेकअप रिलेटेड किंवा कपड्यांच्या बाबतीत किंवा आपण छान राहणं तर या बायकांना आहे ना या गोष्टी खूप आवडतं. आता हे ड्रेसेस मी घेतले तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी तुम्हाला सुद्धा आवडणार. आणि जेव्हा मी वेअर म्हणजे मी घातलेले असणार एखाद्या याच्यावर तर भरपूर जणांचे कमेंट सुद्धा येऊ शकतात कोमल तुझा ड्रेस खूप छान आहे कुठून घेतले तू काय ते इन्स्टा पेजवरून घेतले होते मी हे आणि म्हटलं शेअर करू तुमच्यासोबत. आणि वेगवेगळे असे डिझाईन किंवा वेगवेगळे असे कलर याच्यासाठीच घेतले का नॉर्मल असा कलर नाही पाहिजे. नॉर्मली आपल्याकडे असे कलर्स वगैरे असतात पण तसे नव्हते पाहिजे मला थोडेसे वेगळे पाहिजे होते. जसा लिंबू कलर किंवा हा एकदम ऑरेंज डार्क कलर आहे तो त्याच्यानंतर मग हा पिंक कलर हा पिंक कलर आहे पण असा खूप लाईट पिंक कलर नाहीये असा थोडासा वेगळा कलर आहे पिंक थोडासा. त्याची डिझाईन किंवा जी नेकची डिझाईन आहे ना ती मला खूप आवडली होती. इव्हन हा जो व्हाईट ड्रेस आहे ना याची पण मला ना डिझाईन इतकी आवडली कारण की व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याचा ना असं भरीव काम केलेलं आहे आणि खूप छान. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं का ते जेव्हा इन्स्टा पेजला जेव्हा हे ड्रेसेस वगैरे असे पिक्चर्स वगैरे टाकतात ना किंवा असे दाखवतात ना तर त्यांनी स्वतः तो ड्रेस घातलेला असतो. समजा हा मला ड्रेस घ्यायचा होता ना त्यांनी हा नॉर्मली घातला होता त्याच्यावरून लगेच लक्षात येतं का तो ड्रेस कसा दिसणार किंवा त्याची डिझाईन कशी दिसते ते बघूनच मग मी सिलेक्ट केले. हे 5 ड्रेसेस घेतलेले आहे म्हटलं आता सध्या पुरता ठीक आहे हे. आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा हे ड्रेसेस खूप आवडले असतील आणि म्हणून मी म्हणते तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघणार ना तर अजिबात व्हिडिओ स्किप करून बघू नका. डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघा डिझाईन कशी आहे बघा असं. आणि प्रत्येक वेळेस ना म्हटलं नाही नॉर्मली मी साड्या वगैरे मागवत असते पण यावेळेस काही साड्या वगैरे घेतले नाही कारण की ड्रेसेस पण लागतात जेवढे साड्या लागतात तर ते ड्रेसेस सुद्धा लागतात म्हणून मग हे घेतले. आता हे सगळं घेते आणि अजून भरपूर तयारी करायची आहे. भरपूर प्लॅनिंग केलेले आहे आम्ही. कोणते प्लॅनिंग काय कसं हे सगळं तुम्हाला आता 1-2 दिवसामध्ये कळणारच आणि त्याच्यामध्ये पण थोडीशी मी बिझी आहे. आणि मला तुम्हाला माहिती मी अगोदर आहे ना असं नाही का खूप गॅप वगैरे घेत नव्हती पण मग खरंच अशी कामं येतात ना किंवा असं बिझी असलं ना तर व्हिडिओ शूट करायला जमत नाही. आणि छान छान व्हिडिओ किंवा असे वेगवेगळे व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हे ड्रेसेस कसे वाटले हे पण सांगा. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा ह्याच्यामधला तुमच्या सगळ्या
आवडीचा कोणता ड्रेस आहे ते पण सांगा मला। आणि आता मला तर आहे ना ऑरेंज कलरचा घालायचा आहे, वाट बघते। हे बघा हा ऑरेंज कलरचा इतका सुंदर लुक येणार आहे ना, एकदम मस्त सुंदर अशी ज्वेलरी, एकदम अशी सिल्वर कलरची, याच्यावर अशी सिल्वर कलरची किंवा अशी गोल्डन कलरची अशी वेगळी ज्वेलरी किंवा असं सुंदर असा भरीव नेक पीस, खूप सुंदर दिसणार हा ड्रेस तेव्हा मी घालणार, कारण की याची जी स्लीव्ज आहे ना तीच मला खूप जास्त आवडली होती। तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय।